नमस्कार मुलांनो. आपण आज इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी बालभारती ह्या विषयातील सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा पाठ बघणार आहोत. सावरपाड्यासारख्या दुर्गम भागात राहणारी कविता राऊत स्वतःच्या जिद्दीवर उत्कृष्ट धावपटू कशी झाली याची रोचक माहिती ह्या पाठात दिलेली आहे. लेखक संतोष साबळे. चला तर मग बघूया आपण सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुरळा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. बघा मुलांनो, दुर्गम म्हणजे कठीण, धुरळा म्हणजे धुळीचे लोट आणि दिव्य म्हणजे परीक्षा. असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. बघा मुलांनो, भटकंती म्हणजे प्रवास करणे, भ्रमंती करणे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे राष्ट्रकुल देशांच्या दर 4 वर्षांनी होणाऱ्या क्रीडा स्पर्धा. आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजे आशिया खंडातील देशांतर्गत दर 4 वर्षांनी होणारी क्रीडा स्पर्धा. आणि दबदबा निर्माण करणे म्हणजे दरारा निर्माण करणे. ह्या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. मुलांनो, सावरपाडा म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक खेडेगाव होय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या ह्या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक म्हणजेच स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकांना अनुक्रमे दिली जाणारी ही पदके होत. आणि बरं का मुलांनो, ही 3ही पदके आपल्या कविता राऊतने पटकावलेली आहेत. चीनमधील गुआंगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्याप्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. मुलांनो, गुआंगझोऊ म्हणजे चीनमधील हे एक शहर आहे आणि 2010 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा गुआंगझोऊ येथे झालेल्या होत्या. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर
तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. मुलांनो, दौड म्हणजे पळण्याचे कौशल्य, हेरली म्हणजे शोधणे आणि प्रशिक्षक म्हणजे कौशल्यप्राप्त शिक्षक. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमित करून घेतला. अनवाणी म्हणजे पायात चपला किंवा बूट नसणं. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे, हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. मुलांनो, भोसला मिलिटरी स्कूल हे सैनिकी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एक प्रशाला आहे. ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. प्रचिती म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव. कविताच्या यशामुळे हर्सुल, सावरपाडा ह्या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. हर्सुल हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक खेडेगाव आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल, सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. मुलांनो, इथे वलय ह्या शब्दाचा अर्थ आहे कीर्ती आणि सत्कार शब्दाचा अर्थ आहे सन्मान. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकींचे गहिरे नाते दिसून येते. गहिरे नाते म्हणजे जिव्हाळ्याचे नाते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आहे,
प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. मुलांनो, हळवी म्हणजे मनाने कोमल असणं. बाप लेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता ह्या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षांपासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ, उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे. ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्व दूर पसरले आहे. कविता तिथल्या मुला-मुलींसाठी आदर्श ठरली आहे. मुलांनो, बंगळुरू हे कर्नाटक राज्याचे राजधानीचे शहर आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा ह्या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. मुलांनो, अव्वल धावपटू म्हणजे उत्कृष्ट धावपटू. आणि पी.टी. उषा ह्या आपल्या भारतातील नावाजलेली प्रख्यात आंतरराष्ट्रीय धावपटू होत. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. मुलांनो, उद्दिष्ट म्हणजे हेतू, ध्येय म्हणजे लक्ष्य. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वयाची अट नसलेले कुणाही व्यक्तीला उच्च शिक्षण देणारे एक मुक्त विश्वविद्यालय आहे आणि तिथूनच कविताने आपले शिक्षण देखील पूर्ण केलेले आहे. अशा पद्धतीने कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली. सावरपाड्यासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली. त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस असं म्हणतात. आणि अशा पद्धतीने बरं का मुलांनो, आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कमालीची जिद्द असावी लागते. ही प्रेरणा ह्या पाठातून आपल्याला मिळालेली आहे.